आणि आता पुढील बातमी बघूयात। मतचोरी संदर्भात काँग्रेसच्या आरोपात नक्षलवाद्यांनीही सुरात सूर मिसळलाय। नक्षलींच्या सेंट्रल कमिटीनं नुकत्याच काढलेल्या पत्रकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर वोट चोरी करून सत्ता मिळवण्याचा गंभीर आरोप केलाय। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून वोट चोरी करून विधानसभा आणि इतर निवडणुका जिंकत आल्याचा आरोप केलाय। मोदी आणि भाजपनं त्याच पद्धतीनं 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा आरोप ही नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीनं केला आहे। देशात वोट चोरीचा खेळ अनेक वर्षांपासून सुरू असून काँग्रेस पक्षानं तो जनतेसमोर आणण्यामध्ये खूप उशीर लावल्याचंही नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे। मतचोरी विरोधात जन आंदोलनाची गरज असल्याचं सेंट्रल कमिटीनं म्हटलंय। पत्रकात ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरिफचाही समाचार घेतलाय। अमेरिकेच्या टेरिफ विरोधात मोदी सरकारनं केलेला आत्मनिर्भरतेचा दावाही थोतांड असल्याचं म्हटलंय।